तर माय स्किन मध्ये माझ्याकडे असे बरेचसे पेशंट येतात ज्यांना आपल्या हेअर कलर मुळे रिॲक्शन आलेली असते. तर ती रिॲक्शन माइल्ड असू शकते किंवा सिव्हिअर असू शकते. हेअर कलरच्या रिॲक्शन मुळे स्वेलिंग, इचिंग आणि रेडनेस येतो. त्याचप्रमाणे रॅशेस आणि ब्लिस्टर सुद्धा येतात. थ्रोट, आईज, लिप्स या सर्वांवर इन्फेक्शन पसरू शकते आणि त्याप्रमाणे श्वास घेण्यासाठी त्रास सुद्धा होऊ शकतो. आणि इन सिव्हिअर केसेस मध्ये ओमिटिंग, नॉशिया यासारखे सिम्पटम्स सुद्धा दिसून येतात. तर पॅराफिनिलिन डायअमाइन या केमिकल मुळे पेशंटला हेअर कलरची ॲलर्जी होते आणि यामध्ये सिव्हिअर कंडिशन मध्ये ब्रेथलेसनेस होतो, वॉमिटिंग होतं आणि फेंटिंग सुद्धा येऊ शकतं. ज्यावेळी तुम्हाला हेअर कलरची रिॲक्शन होते त्यावेळी डर्मॅटॉलॉजिस्टच्या ऍडवाइस नुसार योग्य ती ट्रीटमेंट घ्यायला हवी. जर अशी हेअर कलर रिॲक्शन आली तर तुम्ही बेसिक गोष्टी फॉलो करायला हव्या. फर्स्ट ट्रीटमेंट, थंड पाण्याने डाय काढून घ्यायचा आणि माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करून घ्यायची. सेकंड ट्रीटमेंट, डर्मॅटॉलॉजिस्टच्या ऍडवाइस नुसार अँटी हिस्टॅमिनिक टॅबलेट घेऊ शकता. थर्ड ट्रीटमेंट, सिव्हिअर केसेस मध्ये टॉपिकल किंवा ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. तर फोर्थ ट्रीटमेंट मध्ये आपण हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करू शकतो. त्यामध्ये स्वेलिंग आणि इरिटेशन कमी होतं. पाचव्या ट्रीटमेंट मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड कंटेनिंग शॅम्पूचा देखील आपण वापर करू शकतो. सहाव्या ट्रीटमेंट मध्ये पोटॅशियम परमॅंगनेट अफेक्टेड एरियावर लावलं जातं. त्यामुळे इन्फेक्शन पसरणं कमी होतं. व सिव्हिअर ब्रेथलेसनेस असेल तर पेशंटला मेडिकल ऑब्झर्वेशनची गरज असते. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करावं लागेल. तर ही इन्फॉर्मेशन आवडली असल्यास तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत व फॅमिली सोबत शेअर करू शकता.